22-23 मध्ये निरंक आहे आणि 2023-24 ला निरंक आहे. 24-25 ला किती दाखला 1,52,000. 1,52 नंतर मग निरंक कसं काय काय कारण? पेज क्रमांक 13 अनुक्रमांक 3 एडी 20 लाख ठेवला निरंकायन साहेब. निरंक आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे साहेब, पेज क्रमांक 13 अनुक्रमांक 4 शासकीय कार्यालय सुपरविजन चार्ज शीर्षक क्रमांक 67 आहे. हा याच्यावर 22-23 मध्ये निरंक आहे. 23-24 मध्ये किती दाखवला आहे? 5 कोटी. मग 5 कोटी नंतर कुठलीच कारवाई झाली नाही, कुठलंच काम झालं नाही, काय झालं काय? म्हणजे दाखवताना म्हणजे 23-24 मध्ये 5 कोटी रुपये दाखवला आणि 5 कोटी नंतर कुठलंच काम झालं नाही. सुपरविजनचं काय एकदम घेतला का चार्ज? तो 30 पर्यंतचा 2030 पर्यंत चार्ज घेतला. आदरणीय सभापती महोदय, आदरणीय त्यावेळेला ही ओव्हरड्राफ्ट काढलेला होता, तो या लेखाशीर्षा अंतर्गत दाखवलेला होता. त्यानंतर आपण तो ओव्हरड्राफ्ट घेतलेला नाही. मला सांग ओव्हरड्राफ्ट घेता येईल पण मग 22-23 ला का नाही घेतलं ओव्हरड्राफ्ट? तुम्ही आता प्रिव्हियस घेतला, प्रिव्हियस यायला आला का त्याच्या 22-23 पण आला का त्याच्यामध्ये? नाही. ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्याला त्यावेळेला हे नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आलेलं होतं. त्याच वर्षी फक्त याच्यामध्ये ओव्हरड्राफ्टची रक्कम दाखवण्यात आली. त्यानंतर हे आपण ऑपरेट केलेलं नाही. कशा करता करतो आपण सांगा ना. याचं शासकीय सुपरविजन चार्जेस कशा करते करायचे? कसं करते घेतो? सुपरविजन चार्जेस म्हणजे कसे? शासकीय कार्यालयाचे ना, शासकीय कार्यालयाचे सुपरविजन चार्जेस म्हणजे काय? नेमकं कशासाठी घेतो आपण सांगा ना. नाही नेमकं काय? 5 कोटी रुपयाची रक्कम, थोडी रक्कम द्या ना साहेब. नाही, तत्कालीन आयुक्त महोदयांनी यामध्ये ही तरतूद करण्यात केलेली होती. त्यानंतर ही पुढे झालेली नाही. कोण आहे? नाही म्हणजे शासकीय सुपरविजन चार्ज कशासाठी घेण्यात होतो, कशासाठी घेण्यात आला? डॉक्टर साहेब शासकीय कार्यालयात दिलाय, त्याच्यात पर्टिक्युलर शासकीय कार्यालय दिले त्याच्यामध्ये.